नमस्कार. 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या या खास विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण 2016-17च्या सुधारित वेळापत्रकाची आणि या संपूर्ण प्रक्रियेची अगदी सोप्या भाषेत उकल करणार आहोत. हा विषय थोडा गुंतागुंतीचा वाटू शकतो, पण आज आपण हे अगदी स्पष्टपणे समजून घेऊया. सुरुवात करूया एका थक्क करणाऱ्या आकड्याने. बघा, 21 मे 2016 पर्यंत तब्बल 1,96,695 विद्यार्थ्यांनी 11वीसाठी नोंदणी केलीय. बापरे, हा आकडाच सांगतोय की या प्रक्रियेची व्याप्ती किती प्रचंड आहे आणि त्यासाठी हे सगळे अपडेट्स वेळेवर समजून घेणं किती गरजेचं आहे. आता एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी आणि सर्वांना प्रवेशाची समान संधी मिळावी म्हणून शिक्षण संचालनालयाने हे एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक काढलंय. डॉक्टर महेश पालकर यांच्या सहीने आलेल्या या नोटीसमध्ये नोंदणीची मुदत वाढवण्यात आली आहे. म्हणजे बघा, घाई गडबड न होता सर्वांना आता थोडा जास्त वेळ आणि नक्कीच मोठा दिलासा मिळालाय. तर आजच्या या सेशनमध्ये आपण नेमकं काय पाहणार आहोत? आपण सुधारित वेळापत्रक, नोंदणीचे महत्त्वाचे अपडेट्स, जागांचं वाटप कसं होणार, प्रवेश नक्की कसा करायचा आणि शेवटी जर जागा उरल्या तर पुढचा टप्पा काय असेल, हे सगळं अगदी स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी या वाढीव मुदतीचं जे नवं सुधारित वेळापत्रक आहे त्यावर एक नजर टाकूया. आता हे वेळापत्रक नीट समजून घ्या बरं का, कारण याने तुमचं निम्मं टेन्शन नक्कीच दूर होईल. पहिली फेरी 21 मेला सुरू झाली आहे आणि आता वाढीव मुदतीमुळे तुम्हाला 23 मेच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वेळ मिळालाय. त्यानंतर 24 ते 26 मे दरम्यान या सगळ्या डेटावर प्रोसेस केली जाईल. आणि सर्वात महत्त्वाचा दिवस 27 मे. या दिवशी सकाळी ठीक 11 वाजता याद्या प्रसिद्ध होतील. त्यानंतर 31 मेपर्यंत तुम्हाला प्रवेश नक्की करायचा आहे आणि 1 जूनला कोणत्या कॉलेजात किती जागा रिक्त आहेत हे आपल्याला समजेल. आता थोडं अधिक खोलात जाऊया. 23 मेच्या डेडलाईन आधी नेमकी काय तयारी करायची आहे ते बघूया. हा भाग थोडा ट्रिकी पण खूप महत्त्वाचा आहे. इथे प्रवेशाचे 2 स्वतंत्र ट्रॅक आहेत. जर तुम्ही जनरल म्हणजे कॅपराऊंडमधनं जात असाल तर तुम्हाला नवीन नोंदणी करून अर्जाचा भाग 1 आणि भाग 2 भरायचा आहे आणि जास्तीत जास्त 10 कॉलेजेसचा पसंतीक्रम द्यायचा आहे. पण जर तुम्ही इन हाऊस, मॅनेजमेंट किंवा मायनॉरिटी सारख्या कोट्यातून अप्लाय करत असाल तर नियम थोडे वेगळे आहेत. इथे तुम्हाला तुमचा कोटा लॉक करावा लागतो. आणि लक्षात ठेवा, एकदा का तुम्ही कोटा लॉक केलात की तुम्ही जनरल कॅपराऊंडमधनं आपोआप बाहेर पडता. त्यामुळे हा निर्णय अगदी विचारपूर्वक घ्या. एकदा का ही 23 मेची डेडलाईन संपली की मग सुरू होतो तो खरा उत्कंठा वाढवणारा टप्पा, जागा वाटप. आता सर्वांचे डोळे लागलेले असतील ते 27 मेच्या सकाळकडे. ठीक 11 वाजता काय होईल? जर तुम्ही कॅपराऊंडमध्ये असाल तर तुम्हाला अधिकृत पोर्टलवर अलॉटमेंट आणि कट ऑफ यादी पाहायला मिळेल. शिवाय मोबाईलवर SMS सुद्धा येईल. पण जे विद्यार्थी कोट्यातून अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी कोणतीही मध्यवर्ती यादी नसेल. त्यांनी ज्या कॉलेजमध्ये कोट्यासाठी अर्ज केलाय तिथेच जाऊन थेट गुणवत्ता यादी तपासावी लागेल. हे विसरू नका. बरं, यादीत नाव आलं म्हणजे सगळं काम झालं का? अजिबात नाही. ही तर फक्त अर्धीच लढाई झाली. आता वेळ आहे ॲडमिशन कन्फर्म करण्याची. 27 ते 31 मे या वेळेत तुम्हाला स्वतः ॲक्टिव्ह राहावं लागणार आहे. जनरल कॅकच्या विद्यार्थ्यांना नंबर लागलेल्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. कोणतेही नियम डावलून चालणार नाही. आणि कोटा विद्यार्थ्यांसाठी त्यांनाही थेट त्यांच्या कॉलेजशी संपर्क साधून स्वतःच्या कागदपत्रांची पडताळणी करून घेणं सक्तीचं आहे. हे सगळं तुम्हाला वेळेतच उरकायचंय. हे काही मुद्दे अगदी पक्के लक्षात ठेवा. मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाणं, तिथं ओरिजिनल डॉक्युमेंट्स दाखवून ती व्हेरीफाय करून घेणं आणि ठरलेली फी भरणं हे सगळं 31 मेच्या संध्याकाळी 6 वाजेच्या आत व्हायलाच हवं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला तुमच्या पहिल्या पसंतीचं कॉलेज मिळालं असेल तर तिथे ॲडमिशन घेणं सक्तीचं आहे बरं का. जर तुम्ही वेळेत फी भरली नाही किंवा डॉक्युमेंट्स दिले नाहीत तर ती हक्काची जागा तुमच्या हातातून जाईल आणि तुमचं नुकसान होईल. आता साहजिकच एक विचार मनात येतो की पहिल्या फेरीची ही सगळी धावपळ संपल्यावर 1 जून नंतर पुढे काय होणार? आणि समजा पहिल्या फेरीत नंबर लागलाच नाही तर काय? अजिबात पॅनिक होऊ नका, शांत रहा. कारण पहिली फेरी संपली म्हणजे प्रवेश प्रक्रिया संपली असं मुळीच नाही. तर इथूनच लगेच पुढच्या फेरीची सुरुवात होते. त्यामुळे आशा सोडू नका. हा जो तक्ता तुम्ही बघत आहात ना, ती म्हणजे तुमची एक मास्टर चेकलिस्टच आहे. कॅप आणि कोटा या दोन्ही ट्रॅकसाठी शासनाने दिलेल्या सुधारित वेळापत्रकाचा हा अगदी अचूक गोषवारा आहे.
कधी अर्ज करायचा, कधी यादी लागणार आणि कधी ॲडमिशन घ्यायचं, हे सगळं इथे एकाच जागे स्पष्टपणे दिलंय. याचा नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईल. हे सेव्ह करून ठेवा. आपल्या या विश्लेषणाच्या शेवटी मी एकच सांगेन, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त इथे स्क्रीनवर दिसणाऱ्या अधिकृत पोर्टल आणि हेल्पलाईनवरच खात्री करा. वेळेत योग्य पावलं उचललीत तर प्रवेशाचा हा प्रवास नक्कीच सोपा होईल. तर मग या नव्या वाढीव वेळेचा आणि सुधारित प्रक्रियेचा फायदा घेत तुम्ही तुमच्या स्वप्नातल्या कॉलेजमध्ये जागा मिळवण्यासाठी पूर्णपणे तयार आहात का? पुढच्या टप्प्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.